2 एप्रिल 2025 म्हणजे मुक्तिदिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घ काळापासून वाट पाहत असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगातल्या 60 देशांवर आयात शुल्क लादण्याचं हे भाषण टाळीफेक असलं तरी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेसह जगातले सगळे शेअर बाजार गडगडायला लागले. ही जागतिक मंदीची सुरुवात आहे या स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे धडकायला लागल्या. गेल्या 8-10 दिवसात परिस्थिती सावरत असली तरी या सगळ्याकडे गुंतवणूकदार म्हणून कसं बघायचं, मनातल्या भीतीवर काळजीवर कशी मात करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू असलेल्या SIPचं काय करायचं, या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? निरंजन, मस्त मजेत. जोरदार ट्रेड वॉर जगात सुरू आहे. प्रत्येक देश हा पिचला गेला आहे अमेरिकेनं घातलेल्या टेरिफमुळे आणि आज आपण त्या विषयावर चर्चा करतोय. ज्याच्याकडे कसं बघायचं, इन्व्हेस्टरने कसं बघायचं, आम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून कसं बघायचं, ओव्हरऑलच इकॉनॉमीची अवस्था काय असणार आहे, या सगळ्यावरच डिटेल चर्चा आणि त्याच्यासाठीचा हा पॉडकास्ट. त्यामुळे बरं वाटतंय, छान वाटतंय. येस, कारण हे खरोखर खूपच अनपेक्षित आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण मागच्या वेळेला जेव्हा पॉडकास्टसाठी भेटलेलो तेव्हा हे काहीच वातावरण नव्हतं आणि आता त्याच्यामुळे या नवीन आव्हानांच्या रूपाने आपण एकदा परत याच्यावर चर्चा करायला आलेलो आहे. तर आपण सुरुवात करूया. मला वाटतं वातावरण वेगळं नव्हतं निरंजन, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेने एकदा निवडून दिलं आहे आणि 5 वर्षाचा सहवास त्यांचा लाभलेला आहे, जगाला लाभलेला आहे. त्यामुळे ती व्यक्ती काय आहे आणि अनपेक्षित निकाल ही कशी देऊ शकते किंवा अनपेक्षित घटना कशा घडू शकतात ह्याचा इतिहास साक्षी आहे. त्यामुळे जरी तुम्ही म्हणालात हे नवीन आहे, तर मला असं वाटत नाही हे नवीन आहे. असे अजून बरेच धक्के पचवायचेत आणि बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. खरं आहे. सुरुवात करूया आपण की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ट्रम्प यांनी 60 देशांवर आयात कर लादत व्यापार युद्धाचं रणशिंगच फुंकलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचा निर्देशांक असलेला डाऊ जोन्स हा 1100 पॉईंट्सनं घसरला तर सेन्सेक्स 809 पॉईंट्सनं कोसळला. ट्रम्पची ही घोषणा, शेअर बाजारात खात असलेली आपटी आणि भविष्य, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे निरंजन, म्हणजे थोडंसं इथे कवितेबद्दल मला सांगायला आवडेल. बरं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हे जे विंदा करंदीकरांनी म्हटलेली कविता किंवा त्यांनी लिहिलेली कविता जी आहे ती इथे ह्या प्रश्नाला किंवा एकंदरीतच या वातावरणाला भारतासाठी तंतोतंत लागू होते असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या प्रश्नातच कुठेतरी उत्तर दडलेलं आहे बघा, की अमेरिकेचा निर्देशांक डाऊ जोन्स हा 1100 अंकांनी घसरला. अशी इकॉनॉमी जी जगावर राज्य करत आलेली आहे, तिथे एखादा मोठा निर्णय घेतला जातो आणि जो जगावर लादण्याचा प्रयत्न केला जातो, किंबहुना लादला जातो. ओके, आणि त्याचे पडसाद हे जगाच्या पूर्ण इकॉनॉमीवर उमटतात आणि त्यातला भारत हा एक देश आहे. डेफिनेटली आपण हे देखील सुटणार नाही आहोत, कारण आपण ग्लोबल इकॉनॉमीशी कनेक्टेड आहोत. लिबरलायझेशन आपलं झालेलं आहे आणि ग्लोबली आपण सगळ्याच देशांशी कनेक्टेड आहोत. पण डाऊ जोन्स 1100 पॉईंटने कोसळला, घसरला, वर्सेस सेन्सेक्स 809 पॉईंटने खाली आला. आता ह्या 2 गोष्टी किंवा ही 2 घटना काय सांगतायत ज्या तुम्ही प्रश्नात घातलेल्या आहेत, की ह्याचाच अर्थ की फंडामेंटली इंडियन मार्केट हे आत्ता सद्यस्थितीत तरी इतर जगाच्या इतर मार्केटपेक्षा, मी फक्त अमेरिका असं म्हणणार नाही, पण इतर मार्केटपेक्षा कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की व्हॉलॅटिलिटी आहे, आपटी खातं आहे आणि मग आणखीन याचे रिपरकेशन आणि रिझल्ट हे कसे येणार आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेक्टर्सवर ह्याचे परिणाम कसे होणार आहे हे येणारा काळ सांगणार आहे.
म्हणजे बेसिक ताळेबंद आपण आत्ता मांडू शकतो. पर्टिक्युलरली एखाद्या सेक्टरवर ह्याचा कितपत परिणाम होणार आहे. पण ते सेक्टर भविष्यात कसं वाढू घातलंय, त्याचा एक्सपोर्टशी कसा संबंध आहे आणि तो संबंध वाढत जाणार आहे, की आत्तापर्यंत त्याची सुरुवातच झाली नाही. ह्या धर्तीवर ते सेक्टर खाली येणार आहे की वर जाणार आहे हे ठरणार आहे. उदाहरणार्थ इथे आपण घेऊयात, की असे कुठले क्षेत्र आहे किंवा सेक्टर्स आहेत आणि मी जे विंदा करंदीकरांच्या कवितेने सुरुवात केली, की घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. सो आत्ताची भारताची परिस्थिती एक्झॅक्टली अशी आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली जगाच्या पटलावर खूप मोठी एक्सपोर्ट करणारी इकॉनॉमी नाही आहोत. त्यामुळे याचा डायरेक्ट खूप मोठा परिणाम इंडियावर आहे का? तर माझं असं वैयक्तिक मत आहे, की हा कमी प्रमाणात आहे. नाही आहे असं अजिबात नाही, पण कमी प्रमाणात आहे. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तो डायरेक्ट खूप मोठा परिणाम नाही आणि तो जगाच्या इतर देशांवर मोठा परिणाम आहे. म्हणजे पर्सेंटेज वाईजच जर बघायचं झालं तर चायनावर खूप मोठा इम्पॅक्ट आहे. मग व्हिएतनामवर आहे, ब्राझीलवर आहे, बांगलादेशवर आहे. त्या पर्टिक्युलर इकॉनॉमी ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा लीडिंग म्हणून काम करतात. म्हणजे आता टेक्स्टाईलचा विचार केला तर बांगलादेश पुढे येतो. चिप आणि ह्याचा विचार केला तर व्हिएतनाम किंवा ह्या कंट्री दिसतात. मॅन्युफॅक्चरिंग काही प्रमाणात ब्राझीलला दिसतं. चायना तर हा देश सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणूनच समजला जातो. तर ह्या सगळ्यांवर अगदी 45% 100% टेरिफ अशी परिस्थिती आत्ता तरी दिसतीये. वर्सेस इंडियाचा जर विचार केला तर 26-27% टेरिफ आज जे इंडियावर दिसतंय. तर आय डोंट थिंक की इंडियाला तो खूप मोठा डिसॲडव्हान्टेज असेल. ह्याचं ॲडव्हान्टेजच्या स्वरूपातच इंडिया रूपांतर करू शकतो, सब्जेक्ट टू काही महत्त्वाचे मुद्दे आहेत निरंजन इथे. इंडिया ॲडव्हान्टेजमध्ये कसं रूपांतर करणार आहे असं मला वाटतं. एक तर आपला एक्सपोर्ट आता हळूहळू इन्क्रीज करण्याची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. कारण म्हणजे जगातील इतर देशांचे प्रॉडक्ट जर महाग होणार असतील, जी अमेरिका विकत घेते आणि अमेरिकेत विकते, ओके, हे जर महाग होत असतील आणि तिथल्या लोकांना ते परवडणारे नसतील, तर अमेरिका किंबहुना तिथला कन्झ्युमर हा पर्यायी मार्ग शोधणार आहे. आणि जेव्हा तो पर्यायी मार्ग शोधणार आहे, तेव्हा तिथे भारताचं महत्त्व आणि भारताचं अस्तित्व हे कालागणिक वाढत जाणार आहे. ह्याचं उदाहरण घ्यायचं जर झाल्यास तर आपण टेक्स्टाईल ह्या क्षेत्राचं उदाहरण घेऊयात, की हे सेक्टर आज अमेरिकेमध्ये जिथून अमेरिकेसाठी इम्पोर्ट केला जातो, म्हणजे अमेरिका जिथून ज्या देशातून इम्पोर्ट करते टेक्स्टाईल ह्या मार्केटला, मग तिथे चायना असेल, तुमचं ब्राझील असेल, तैवान असेल, किंबहुना तुमचं बांगलादेश, इथून टेक्स्टाईलचं खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे बांगलादेश निर्यात करतं आणि अमेरिका आयात करतं. सो हे जेव्हा घडतं आहे तेव्हा आज भारत देखील निर्यात करतं आहे, पण पर्सेंटेज खूप लोअर आहे आणि भारताला लागणारं टेरिफ हे कमी असल्यामुळे जर तिथलं माझं टेक्स्टाईलचं प्रॉडक्ट, माझे कपडे किंवा त्यातून तयार होणारं मटेरियल हे अमेरिकेत त्याच क्वालिटीचं, भारतातून जाणारं त्याच क्वालिटीचं आणि जर डॉलरच्या तुलनेत कमी पैशांमध्ये, कमी डॉलरमध्ये जर तिथल्या कन्झ्युमरला मिळणार असेल, तर इंडियन मार्केटला नक्कीच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता इथे जसं मी म्हणालो की 2-3 घटना किंवा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर या सेक्टरला निगडीत जर विचार केला तर ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची निरंजन भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्रीज भारतामधल्या ज्या आहेत, ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचं त्या व्यावसायिकांचं देखील पुढे येणं, किंबहुना व्हॉल्यूम ऑफ बिझनेस आपण कसा अचीव करू शकतो आणि गव्हर्नमेंटने त्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेसचा बेनिफिट हा कसा करून देता येऊ शकतो, त्याला व्हरायटी ऑफ माध्यमं, म्हणजे सबसिडीच्या स्वरूपात काय त्यांना गव्हर्नमेंट मदत करू शकते आणखी. त्यानंतर कॅपिटल मोठं उभं करायचं असेल तर पटापट कशी मदत करता येऊ शकते. इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही गोष्टी जर अवेलेबल करून द्यायच्या असतील तर गव्हर्नमेंट कितपत त्यांना मदत करू शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा संगम जेव्हा एकत्र होईल तेव्हा ते इंडियन इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह हे नक्की असणार आहे. म्हणजे ॲडव्हान्टेज हे नक्की आहे. जर आपण पुढच्या 3-6 महिने, वर्षभरांचा जर विचार केला तर त्याचा इम्पॅक्ट कळायला तो कालावधी जाणार आहे आणि हळूहळू कदाचित मार्केटची व्हॉलॅटिलिटी ही अशीच राहील. म्हणजे आज आपण हा निरंजन करतोय, मे बी आपण ही जी माहिती मागच्या आठवड्याची प्रश्नांमध्ये
तुम्ही मला विचारली आहे. त्याच्यानंतर मार्केट थोडं थोडं वर जाताना दिसलंय, कारण त्यांनी परत त्याच्यावर थोडासा पॉज घेतला आहे किंवा हो. 90 दिवसांचं त्यांनी स्टॉपेज दिलेलं आहे. या सगळ्या घटना घडत आहेत. पण याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं जर एकंदरीत ठोकताळा मांडायचा झाला तर इंडियाच्या बाबतीत टॅरिफ हा खूप महत्त्वाचा आणि इकॉनॉमीच्या ग्रोथच्या आस्पेक्टने पॉझिटिव्ह काउंटरवर पॉझिटिव्ह आस्पेक्टने महत्त्वाचा असा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि ह्याच दृष्टिकोनातून मी इंडिया, आपण जे कायम सांगत आलेलो आहोत की इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि म्हणजे परत आपण मगाशी जर वेगवेगळ्या कंट्रीजची जी नावं घेतली आणि तिथले कोर प्रॉडक्ट जर बघितले वर्सेस इंडिया जर आपण बघितलं तर डायव्हर्सिटीच इंडियाची इतकी मोठी आहे, इंडियाचं कन्झम्पशन स्वतःचंच इतकं मोठं आहे. त्यामुळे इंडियाची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमधली स्ट्रेंथ वाढण्याची शक्यता दाट आहे. किंबहुना इंडियाचा आत्ताचा लेबर हा स्वस्त आहे. इंडियात कमी आणि स्वस्तात लेबर मिळण्यामुळे ती कॉस्ट इफेक्टिव्हनेस अमेरिकेला जो पाहिजे तो तिथे मिळणार आहे. आणि भारतातलं प्रॉडक्ट जे अमेरिकेला लागणार आहे ते अमेरिकेत जाऊन कमी पैशात तिथल्या लोकांना ते उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यासाठी भारत हा अग्रस्थानी असेल असं मला वाटतं. त्यामुळे इन्व्हेस्टरने ह्या टेरिफचा खूप गवगवा न करता आणि खूप निगेटिव्ह मनात न घेता पॉझिटिव्हली ह्याच्याकडे बघा. कारण इंडियाची स्ट्रेंथ ही हळूहळू एक्सपोर्टची वाढत जाणार आहे आणि ते पर्सेंटेज इंडियाचं वाढत जाणार आहे. आज टोटल एक्सपोर्टचा जर विचार केला इंडियाच्या तर त्यातलं 18% ॲलोकेशन हे US चं आहे. ओके, बरं. म्हणजे टोटल समजा इंडिया जर GDPच्या 2.5% एक्सपोर्ट जर भारतातून होत असेल तर ह्या 2.5%मधलं 18% ॲलोकेशन हे USचं आहे. त्यामुळे आपण खूप अमेरिकेवर डिपेंडंट आहोत अशी असं काही नाही. फार परिस्थिती नाही आहे असं माझं मत आहे. ॲट दी सेम टाईम जर त्यांना भारताचा हात धरायचा आहे आणि भारतातल्या स्वस्त वस्तू हव्यात किंवा भारतात तयार होणारा माल जो स्वस्त लेबरच्या माध्यमातून होतो आहे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस त्यांना मिळतो आहे आणि मग त्याचाच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज त्यांना इतर देशांपेक्षा भारताकडून मिळणार आहे. तर भारतानेही ह्या संधीचं, या सुवर्ण संधीचं म्हणजे सोनं करायचं आहे असं माझं मत आहे. ह्याच्यात गव्हर्नमेंटची भूमिका आणि व्यावसायिकांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि फायनली इन्व्हेस्टरची भूमिका. राईट. ओके, कारण जर आपण त्या व्यावसायिकाला ते पैसे कॅपिटल मार्केटच्या माध्यमातून योग्य वेळी पुरवले, ज्याच्यासाठी आज म्युच्युअल फंड आहे आणि आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पॉडकास्टमधून लोकांना हे कायम आव्हानच करत आलेलो आहोत, तर ही गरज कॅपिटल मार्केटची देखील आहे. त्यामुळे घाबरून न जाता व्हॉलॅटिलिटीला मित्र बनवा आणि शांतपणे इन्व्हेस्ट करा. ही खूप मोठी संधी, जसं तुम्ही तुमच्या इंट्रोमध्ये निरंजन सांगितलं की अमेरिकन व्यावसायिकाला नवजीवन इथे मिळणार आहे, तसंच भारतीय व्यावसायिकाला सुद्धा नवजीवन मिळण्याची संधी ही प्राप्त झालेली आहे. आणि या संधीचं सोनं करण्याची त्या व्यावसायिकांना गरज आहे आणि इन्व्हेस्टरनं स्वतःच्या पदरात योग्य परतावा पाडून घेण्याची गरज आहे, असं मी ह्याच्याकडे बघतो. वा, मला असं वाटतं की तुम्ही आकडेवारीनी सांगताय त्यामुळे जरा क्लॅरिटी येते की नेमका आपला एक्सपोर्ट किती आहे किंवा आपली डिपेंडन्सी किती आहे US वर. आपण पुढे जाऊया. म्हणजे झालंय काय की ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यापासून भारताचं मार्केट कॅप हे 45.57 लाख कोटी रुपयांनी घसरून 3,86,00,000 रुपयांवर आलं आहे. थोडक्यात ट्रम्प यांची ही आत्ताची घोषणा, मग त्यांनी केलेला घुमजाव इतकाच कुठेतरी हा विषय मर्यादित नाही आहे. तर पुढची 4-5 वर्ष हे महाशय असे कोणते एकतर्फी निर्णय घेतील याचा धसकाच उद्योगांना आणि गुंतवणूकदारांनाही वाटतोय. कसं आहे निरंजन, की आता ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे, तिथे आता ते 5 वर्ष तिथे ते राज्य करणार आहेत. आणि भारताचं मार्केट कॅप किंवा जगाचं मार्केट कॅप, भारताचंच म्हणण्यापेक्षा हे कम्पॅरेटिव्हली खाली आलं आहे. म्हणजे आता जो आकडा तुम्ही घेतला निरंजन, की इंडियन मार्केट किंवा इंडियन इकॉनॉमीचं मार्केट कॅप हे आता घसरून 3.86 लाख कोटींवर आलेलं आहे. निरंजन, जर खरंच आकड्यांचाच जर विचार केला तर याच्या डबल म्हणजे 3.86 लाख म्हणजे ऑलमोस्ट 7 लाख कोटी एवढं मार्केट कॅप अमेरिकेचं जेव्हा ही घोषणा झाली त्या 2 दिवसामध्ये घसरलंय. एवढ्याने खाली आलेलं आहे. म्हणजे आपण काय विचार करतोय निरंजन, की एक देश, तिथला राष्ट्राध्यक्ष, आणि तो अशा प्रकारची सगळ्यात मोठी घोषणा करतो की ज्याचं जगाशी संबंध आहे आणि जगाचं ट्रेड वॉर आता सुरू झालेलं आहे. त्यात मग त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या इकॉनॉमीची जी ॲडव्हायझरी असेल
त्यांनी हा विचार केला नसेल का हो, की जर 7 लाख कोटींनी त्यांचं मार्केट व्हॅल्यू हे कमी होणार आहे, तर तिथला व्यावसायिक शांत बसणार आहे का हो? तर असं नाही आहे. काहीतरी त्यात तथ्य आहे, काहीतरी गोष्टी विचार केला गेलेल्या आहेत आणि मग ते पाऊल उचललं गेलेलं आहे. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता पुढची 4 वर्ष आणि व्यावसायिकांनी घेतलेला धसका. तर माझं इथे प्रत्येक भारतीय व्यावसायिकाला जो एक्सपोर्ट ओरिएंटेड व्यवसाय करणार आहे, त्याने आपण कुठल्या क्षेत्रात काम करतोय, त्या क्षेत्राचा अमेरिकेशी किंबहुना जगाशी कसा संबंध आहे, आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड ॲक्टिव्हिटी आपल्या टोटल बिझनेसमधून किती करणार आहोत. म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास, जर एखादी व्यक्ती एक 10 कोटी रुपयाचं प्रोडक्शन काढत असेल आणि त्यातलं समजा 50% किंवा 40% एक्सपोर्ट करत असेल, तर आपण हाच एक्सपोर्ट आणखीन वाढवून बेनिफिट कसा करून घेता येऊ शकतो. कारण जसं मी पहिल्या प्रश्नात सांगितलं निरंजन, की इंडियाच्या बाबतीत हे ॲडव्हान्टेज आहे, ते डिसॲडव्हान्टेज नाही आहे. ओके. शॉर्ट टर्मला थोडीशी पॅनिक सिच्युएशन असू शकते, की मला मिळणारी ऑर्डर, मला मिळणारे त्या ऑर्डरसाठीचे फंड्स, मार्केटमधून मिळणारं फायनान्स, या सगळ्या गोष्टीत माझी त्रेधातिरपीट ही होणार आहे आणि मी कुठे स्टँड होतोय आणि मला कुठे स्टँड व्हायचं आहे ह्याची व्हिजिबिलिटी यायला थोडासा कालावधी हा जाऊ शकतो. पण बिझनेसमध्ये इट इज पार्ट अँड पार्सल. ओके. अशा रिस्क ह्या खूप येतात आणि जातात. म्हणजे माझ्या उभ्या करिअरमध्ये निरंजन, मी जेव्हा माझ्या करिअरला सुरुवात म्हणण्यापेक्षा जेव्हा मी 10वी-12वीत होतो, म्हणजे Y2K पासून घडलेलं पुढे आलेलं मार्केट, जेव्हा Y2K इंडियात आलं किंवा एकूणच जगभरात आलं, त्याच्यानंतर मग बबल बस्ट, .com बस्ट ज्याला म्हणून जे मार्केट ओळखलं जातं, त्यानंतर मग 2003 की शायनिंग इंडियापासून इंडिया UPA 1कडे आलं. म्हणजे 100% तुमचे अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टर होतील ही शाश्वती असताना अचानकपणे काँग्रेसचा प्राईम मिनिस्टर हा सत्तेत बसतो. सो तिथून पुढे घडलेल्या सगळ्याच घटना, म्हणजे आपण जर आत्तापर्यंतचं टेरिफ असं सगळ्यात जर इतिहासाचा अभ्यास केला आणि एकंदरीत मार्केटची परिस्थिती बघितली, तर हळूहळू टप्प्याटप्प्यानं इंडियन मार्केटचा आणि इंडियन व्यावसायिकाचा बेस हा वाढत जातानाच गेलेला दिसतो. ऑफकोर्स त्या बिझनेसमननं, त्या व्यावसायिकानं ते धारिष्ट दाखवणं, कारण चढउतार हा पार्ट अँड पार्सल आहे आपण म्हणलं, तर ते धारिष्ट दाखवणं गरजेचं आहे आणि ते धारिष्ट एकदा त्या व्यावसायिकाने दाखवलं म्हणजेच त्याला त्याच्या व्यवसायाची व्हिजिबिलिटी ते ॲडव्हान्टेजच्या माध्यमातून येणार आहे आणि त्याला सपोर्ट करणारं ऑफकोर्स गव्हर्नमेंट, सेंट्रल आणि स्टेट आणि त्याच्याचबरोबर योग्य गुंतवणूकदार. या तिघांचा हा संगम आहे निरंजन. म्हणजे इकॉनॉमीची ग्रोथ, आज आपण 3,86,00,000 म्हणजे ऑलमोस्ट 4.25 ट्रिलियन किंवा 4 ट्रिलियनच्या जवळपास आपली जी इकॉनॉमी आहे आणि आपण इन्व्हिसाज करतोय की आपण 5 ट्रिलियन, 7 ट्रिलियन, 10 ट्रिलियन होणार आहोत. तर टप्प्याटप्प्यानं हे वाढतच गेलेलं आहे. त्यामुळे हा बेस हा वाढत जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही इन्व्हेस्टरने ह्याच्याकडे निगेटिव्ह ह्या आस्पेक्ट न बघता ह्या व्हॉलॅटिलिटीला, ह्या पडणाऱ्या मार्केटला, म्हणजे जेव्हा जगभरातली मार्केट एवढ्या वेगानं खाली येतात निरंजन, तेव्हा आपण 10, 12, 15% पडतो. सो फंडामेंटली इंडियन मार्केट किती स्ट्रॉंग आहे आणि त्याचा बेस हा कसा वाढत चाललेला आहे हे स्पष्ट आणि क्लिअर आपल्याला दिसतं. त्यामुळे माझा पॉझिटिव्ह ॲप्रोचने प्रत्येक इन्व्हेस्टरला असा सल्ला आहे की जरी पुढची 5 वर्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत राहणार असले, आणि प्रत्येक इव्हन व्यावसायिकाला पण हा सल्ला आहे की शांत राहा, कुठेही पॅनिक होऊ नका, पेशन्स ठेवा. मग ती टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, ती फार्मा इंडस्ट्री असेल, ती हेल्थकेअर इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर ते बँकिंग अँड फायनान्शियलचं सेक्टर असेल, ते IT किंवा नॉन कोर IT असेल, या प्रत्येक सेक्टरला इथे मोठा स्कोप आहे आणि हा स्कोप ऑफ बिझनेस इन्व्हिसार्ज करून, म्हणजे आजच मी निरंजन मॉर्निंग वॉकला आमच्या सोसायटीतले एक सद्गृहस्थ जे माझ्याबरोबर मॉर्निंग वॉकला संभाजी गार्डनमध्ये आले होते आणि त्यांचा मेजर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग असं त्यांचा व्यवसायाचं स्वरूप आहे आणि ते PCB मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतात. मोठ्या प्रमाणावर ते रॉ मटेरियल हे चायनावरून घेऊन येतात आणि इथे मटेरियल तयार करून ते एक्सपोर्टही केले जातं आणि इथल्याही व्यावसायिकांना दिलं जातं. सो वी वर डिस्कसिंग की बाबा इंडिया
US ला कसं सप्लाय करू शकतं आणि ती ऑपॉर्च्युनिटी इंडियाला मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत कशी इक्विप करू शकते. इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रॉडक्टवर ते फार बोलत होते की PCB जिथे मोठ्या प्रमाणावर लागतात आणि मग त्याचा इम्पॅक्ट हा इंडियन मार्केटवर हा कसा होऊ शकतो आणि फायनली इंडियाचा एक्सपोर्ट वाढवण्यात देखील मदत कशी होऊ शकते आणि याचं सगळं फलित परत आपल्याकडे काय म्हणता येईल की त्याला डॉलर हा मोठ्या प्रमाणावर साठवू शकतो, ज्याने इंडियाची स्ट्रेंथही वाढणार आहे. इंडियाचं ओव्हरऑल जगाच्या पटलावर क्रेडिट हे वाढणार आहे. मग क्रेडिट देणाऱ्या एजन्सी ज्या असतील त्या देखील इंडियाकडे आणखीन पॉझिटिव्हली बघतील आणि एकंदरीतच भारतासाठी हे सगळे निर्णय लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह आहेत असं मला वाटतं. त्यामुळे शॉर्ट टर्मचा विचार न करता गुंतवणूकदारांनी कृपया लाँग टर्म म्हणायचं आहे. म्हणजे मध्यंतरी व्हायरल झालेली व्हॉट्सअपवरची एक काय टेक्स्ट असं आपण ज्याला म्हणूयात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि भिंत खचली चूल विजली ही जी कविता आहे त्याच्यात त्याला म्हणजे त्याला समोर ठेवून कोणीतरी ड्राफ्ट केलेलं आहे हे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आलेलं की पोर्टफोलिओ गडगडलेला आहे तरी म्हणजे पाठीवरती हात ठेवून लाँग टर्म म्हणा असं जे काही ते सांगत होते. तर ते सत्य आहे, ते लाँग टर्मच म्हणायचं आहे आणि या सगळ्या संधीचा योग्य फायदा घ्यायचा आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे निर्णय जरी घेतले तरी आपल्या दृष्टिकोनातून स्पेसिफिक काही 1-2 सेक्टर सोडलेत तर फारशी काही वाईट परिस्थिती इंडियाची नक्कीच नाही. आणि जगाला जेव्हा ॲव्हरेज 40, 50, 60% टेरिफ लावला जातो तेव्हा आपण 25, 26, 27% आहोत. आपण खूप काही मोठे पैसे मोजणार नाही आहोत. हां, शॉर्ट टर्मला त्याचा इम्पॅक्ट हा नक्की जाणवेल, ती व्हॉलॅटिलिटी जाणवेल. आपल्याला त्याचाच फायदा हा घ्यायचा आहे. एक व्यावसायिक म्हणून घ्यायचा आहे, एक इन्व्हेस्टर म्हणून घ्यायचा आहे. परफेक्ट. तुम्ही म्हटलात तसं खूप क्षेत्रांना याची झळ लाँग टर्ममध्ये बसेल असं दिसत नाही, शॉर्ट टर्ममध्ये ती बसताना दिसतीये. म्हणजे होते काय की एकीकडे शेअर बाजार गडगडत असताना सोन्यात तेजी पाहायला मिळते. म्हणजे हे नेहमीचं चित्र आहे, जेव्हा शेअर बाजार खाली जातो तेव्हा सोनं झळाळतं. सोनं आत्ता 90,000च्या पुढे आहे आणि सरकारनं 2024-25मध्ये सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्सद्वारे 146.96 टन सोन्याची विक्री केली अशी आकडेवारी मिळते. तर गेल्या आर्थिक वर्षापेक्षाही 16 टनांनी जास्त आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचा ओढा परत पारंपरिक साधनांकडे वळताना दिसतोय तुम्हाला? आता निरंजन, जेव्हा तुम्ही इथे मांडणी केली आहे आणि तुम्ही सांगितलंय की 146.96 टन इतक्या सोन्याची विक्री केली आहे, याच्याच वर्सेस आपण इक्विटीचा जर नंबर बघितला किंवा अदर ॲसेटचा नंबर बघितला तर डेफिनेटली असं आहे की पर्सेंटेज ऑफ इक्विटी होल्डिंग किंवा पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टर एंटरिंग इन टू इक्विटी कॅपिटल मार्केट वाया म्युच्युअल फंड ऑर मे बी इन टू डायरेक्ट इक्विटी, हे पर्सेंटेज देखील खूप वाढलेलं आहे. म्हणजेच मला इथे अधोरेखित काय करायचं आहे की हळूहळू लोकांचा कल हा फिजिकल ॲसेटकडून फायनान्शियल ॲसेटकडे सुद्धा वळतोय. असं नाही आहे की तो वळत नाही आहे. पण आता मग जेव्हा सॉवरिन गोल्ड बॉन्डबद्दल आपण बोलतो तर डेफिनेटली लोकांच्या मनात ही धास्ती आहे की मी फिजिकल सोनं विकत घेण्यापेक्षा जिथे मला बाबा कुठलाही काय म्हणतात की सोन्यासाठीचे चार्जेस म्हणजे मेकिंग चार्जेस मला द्यायला लागणार नाही आहे, मला GST भरायला लागणार नाही आहे, मला अदर कुठलेही चार्जेस म्हणजे मी लॉकरमध्ये ठेवायचे आहे त्याचे चार्जेस मला भरायला लागणार नाही आहे. तर हे मला कुठेही काही करायला लागणार नाही आहे आणि त्याला सेफ माध्यम हे मग सॉवरिन गोल्ड बॉन्ड आहे की जिथे मी गुंतवणूक जर केली तर माझ्याकडे तेवढे पैसे त्या ॲसेट क्लासमध्ये राहतील. ह्यामुळे लोकांचा कल तिकडे वळतोय. किंबहुना ह्याच्यात म्युच्युअल फंडच्या माध्यमातून देखील मोठी विक्री केली जाते. म्हणून देखील हा नंबर हा वाढताना आपल्याला दिसतोय आणि गेल्या वर्षीपेक्षा तो 16 टनांनी जास्त झालेला दिसतोय. तर ह्याच्यात वाईट काहीच नाही आहे. पण म्हणून इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदारांचा ओढा हा फक्त पारंपरिक गुंतवणुकीकडे आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. त्याचबरोबर लोक इक्विटी म्युच्युअल फंडकडे पण बघतायत आणि म्हणूनच SIPचा नंबर हा वेगानं वाढला आहे, वाढताना दिसतोय. लाँग टर्म लोकांची इन्व्हेस्टमेंट्स वाढत आहेत आणि ह्या मार्केटमधली सगळ्यात चांगली घटना काय निरंजन, तर आत्तापर्यंत जेव्हा माझ्या करिअरमध्ये असं मी सांगतोय की जेव्हा मार्केट वेगानं खाली आलं लोकांनी SIP मोठ्या प्रमाणावर कॅन्सल केल्यात किंबहुना पैसे विड्रॉ केलेत. परंतु हे एकमेव मार्केट असं आहे की जिथे
लोकांनी SIP कमीत कमी प्रमाणावर तुम्हाला थांबवलेल्या दिसतील. तो नंबर डेली वाढलेलाच दिसेल इन्क्रिमेंटल SIPचा आणि ॲट दी सेम टाईम लोकांनी विड्रॉल देखील कमी केलेला आहे. सो लाँग टर्मचा पर्याय हा चांगला इक्विटी म्युच्युअल फंड आहे हे लोकांना कळतं आहे आणि म्हणून जरी सोन्याकडे पारंपरिक गुंतवणुकीकडे ओढा असला तरी इतर ॲसेटमध्ये देखील लोक पुढे येताना दिसत आहेत. फिजिकल ॲसेटचं प्रमाण आणि फायनान्शियल ॲसेटचं इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण ह्याच्यात पूर्वी जी तफावत होती ती हळूहळू आता कमी होताना दिसते आणि फायनान्शियल ॲसेटकडे कल हा वाढलेला आहे. हे चित्रही कुठेतरी सकारात्मकच आहे. आपण पुढे जाऊया. ICIA ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार गोल्ड ETF मधला ओघ हा फेब्रुवारी 2025 1979.84 कोटींवर पोहोचला आहे. तर गोल्ड ETF संदर्भात म्हणजे आता आपण सोन्याविषयी चर्चा करतोय, तर गोल्ड ETF संदर्भात तुमचा गुंतवणूकदारांना काय सल्ला राहील सध्याच्या सिच्युएशनमध्ये? सो रेग्युलर आपण इन्व्हेस्टरला जे सांगत आलो आहे निरंजन, त्याच्या पलीकडे वेगळं जाऊन आपल्याला काही सांगायचं नाही आहे. फक्त गोल्ड ETFच असं महत्त्वाचं आयुष्यात नाही आहे. तर प्रत्येक ॲसेट ही महत्त्वाची आहे. ती त्या ड्युरेशनसाठी महत्त्वाची आहे. म्हणजे जस्ट टू रिकॉल अँड रिथॉट की जर आपल्याला पैसे असे आपल्याकडे आहेत आणि जे आपल्याला असं वाटतं की मला हे कधीही लागू शकतात, अगदी मी आज गुंतवले तर उद्या देखील लागू शकतात, तर कृपया लिक्विड म्युच्युअल फंड किंवा ओव्हरनाईट म्युच्युअल फंडचा विचार करा. जर तुम्हाला पैसे पुढचे 2 ते 5 वर्ष नको आहेत तर कृपया डेट म्युच्युअल फंड किंवा तशा प्रकारच्या प्रॉडक्टचा विचार करा. जर तुम्हाला ॲसेट ॲलोकेशन पर से ओके कमॉडिटीचा विचार करायचा तर डेफिनेटली गोल्ड ETFचा किंवा तशा प्रकारच्या कमॉडिटीजचा विचार करा की जिथे तुम्ही गुंतवणूक करू शकाल. जर तुम्हाला मुलांची उच्च शिक्षणं, त्यांची लग्न, तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग, वर्ल्ड टूर, मुलांचं स्टार्टअप फंडिंग किंबहुना तुम्हाला डोनेशन अशा कुठल्याही अनुषंगाने विचार करायचा असेल तर कृपया इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करा. जर तुम्हाला फिजिकल ॲसेटमध्ये जायचं आहे तर काही पर्सेंटेज तुमचं रिअल इस्टेटमध्ये देखील ठेवा. सो असं ॲसेट ॲलोकेशन करणं हे रास्त आहे आणि ते आपल्या एजनुसार, आपल्या फायनान्शियल गोल्सनुसार, त्या फायनान्शियल गोलचं आपलं ड्युरेशन किती आहे, म्हणजे माझ्या मुलाचं उच्च शिक्षणाला 10 वर्ष आहेत, तर तशा प्रकारचं प्रॉडक्ट आपल्या किटीमध्ये असणं ओके हे गरजेचं आहे. गोल्ड ETF किंवा गोल्डवर आपण निरंजन एवढं बोलतो आहे की आज आता सोनं 90,000 पलीकडे किंवा त्याच्या आसपास खेळताना आपल्याला दिसतं आहे. तर 1968 साली आलेलं म्हणजे ₹100 तोळा सोनं आज आपण 90,000 आणि त्याच्या आसपास बघतो आहे. म्हणजे आज जर मी 10 तोळे 90,000 घेत 1 तोळा 90,000 घेत असेल तर 1 ग्रॅम मी 9,000 घेतो आहे. वर्सेस 79 साली आलेला सेन्सेक्स जो ₹100 1 पॉईंट होता, नॉट 10 ग्रॅम किंवा म्हणजे 1 तोळा ओके. आणि वर्सेस आज सेन्सेक्स अगदी आत्ता आपण पॉडकास्ट करतोय त्याच्या आधीचं जर क्लोजिंग बघितलं तर ऑलमोस्ट 76,000 सेन्सेक्स म्हणजे बापरे! 1.76,000. जेव्हा मी सोन्याबरोबर त्याला कम्पेअर करतो तेव्हा मी 76,000 गुणिले 10 केलं पाहिजे, कारण तुम्ही 10 ग्रॅम सोन्याला म्हणजे हो. 1 तोळा सोन्याला 90,000 म्हणता. सो माझं जेव्हा 10 ग्रॅम सेन्सेक्स मोजायचा आहे तेव्हा तो 7,60,000 आहे. आता एवढा डिफरन्स हा जेव्हा आपल्याला जाणवतोय किंवा आहे असं जेव्हा आपण छातीठोकपणे सांगतोय तर हा व्यवसायाचा रिटर्न आहे आणि व्यवसायात रिटर्न हा उत्तमच मिळणार आहे. बट कनेक्टिंग टू धिस क्वेश्चन, जर गोल्ड ETFमध्ये आपल्याला गुंतवणूक करायची तर ती नक्की करा, पण आपलं ॲसेट ॲलोकेशन हे ह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असणार नाही फक्त गोल्ड ETFमध्ये. याचा नक्की विचार करा, जरी आपण त्याच्याकडे सेफ ॲसेट क्लास म्हणून बघत असू. कारण जसं मी मगाशी फिगर सांगितली की 7,60,000 वर्सेस 90,000 हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स जर आपल्याला अचीव करायचा असेल तर आपल्याला योग्य म्युच्युअल फंडात, योग्य इक्विटी म्युच्युअल फंडात लाँग टर्मसाठीचे पैसे हे गुंतवलेच पाहिजे आणि त्याचा बेनिफिट घेतलाच पाहिजे. लाँग टर्मचा तुम्ही म्हणताय मुद्दा, तर पुढचा प्रश्न लाँग टर्मवरच आहे की थिंक लाँग टर्म हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा मंत्र असला तरी गुंतवणुकीचं उद्दिष्ट जर पुढच्या 1-2 वर्षातला असेल तर गुंतवणूक सध्याच्या स्थितीत पॅनिक होणं हेही साहजिक आहे.
तर अशा सगळ्या गुंतवणूकदारांना की ज्यांची आता गोल्स अचीव्ह व्हायला फक्त 1-2 वर्ष राहिलेत, तुमचा काय सल्ला असेल? सो ज्यांची गोल्स अचीव्ह व्हायला 1-2 वर्ष राहिली आहेत. आता आपण जेव्हा ते लाँग टर्म या अर्थाने सांगितलं आहे निरंजन, आणि जेव्हा ते इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल, तर मिनिमम पिरियड हा आपण जेव्हा 10 वर्षांचं सांगतोय आणि त्या धर्तीवर असणारं प्रॉडक्ट जर पोर्टफोलिओत असेल, तर मला असं वाटत नाही की कुठल्याही इन्व्हेस्टरने विचार करण्याची गरज आहे. ओके. ओके. एक तर त्याचा तो गोल नक्कीच अचीव्ह झालेला असेल जर त्याचं प्रॉडक्ट पोझिशनिंग व्यवस्थित असेल तर. हं, हं. 1 किंवा त्याचं ॲसेट अलोकेशन व्यवस्थित असेल तर. हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर अशी परिस्थिती आहे की गोल अचीव्ह झालेलं आहे किंवा आपण गोलच्या जवळपास पोचलेलो आहोत, अगदी अचीव्ह आपलं झालेलं नाही, पण जवळपास पोचलेलो आहोत, तर कुठेही पॅनिक नव्हता, शांतपणे पैसे आपले सेफ ॲसेट क्लासमध्ये मूव्ह करा. कृपया ग्रीडी राहू नका. जर मार्केट बाबा, जसं आता मी पहिल्या प्रश्नात सांगितलं की इंडियाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ही चांगली संधी आहे, त्यामुळे आणखीन मी 4 वर्ष थांबलो आणि टेरिफचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर झाला जगभरावर. हं. अल्टिमेटली भारत फंडामेंटली किती स्ट्रॉंग असला तरीही जगाच्या पटलावर अडचणी आल्यामुळे आणि एकंदरीतच ट्रेड वॉर हे जोरदार सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम हा काळानुरूप वाढत गेला आणि पुढची 3 वर्ष इकॉनॉमी स्लोडाऊन झाली आणि ज्या काळात तुम्ही अडकलात, तर असं कृपया होऊ देऊ नका. कारण आपला फायनान्शियल गोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो त्यावेळी अचीव्ह झालाच पाहिजे. अशी परिस्थिती जर म्हणजे झालाच आहे, अशी परिस्थिती आहे आणि तर तुम्ही कृपया ते पैसे सेफ ॲसेटकडे मूव्ह करा. आणि जसं तुम्ही विचारलं की मी इन्व्हेस्टर म्हणून 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक सुरू केलेली आहे आणि पुढच्या 2 वर्षात माझं गोल आहे, उद्दिष्ट आहे, ज्याच्यासाठी मी गुंतवणूक सुरू केली होती आणि मला आज सिंगल डिजिट रिटर्न दिसत आहेत. तरीही निरंजन जर विचार केला, जर मी अगदी कॉन्झर्वेटिव्ह जरी फंड घेतलेला असेल, तरीही ते रिटर्न 9.5-10% घरात आहेत, विच इज अगेन बीटिंग टू ऑल दी ॲसेट इन दी मार्केट. ओके. त्यामुळे तोही काही वाईट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नाही आहे. सो अपेक्षा जर लिमिटेड ठेवली, तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही आणि त्यामुळे पॅनिक होणं म्हणजे जरी होत असू तरी पॅनिक होऊ नये असा सल्ला माझा प्रत्येक इन्व्हेस्टरला राहील. अगदी महत्त्वाचं आहे की पॅनिक होण्यात पॉईंट नाही आहे, कारण पॅनिक होऊन जे काही आहे, जे मागे तुम्ही म्हणलेलात की जो ऑन पेपर लॉस दिसतोय, तर तो ॲक्च्युअल रिअलाईज करण्याची काहीच गरज नाही आहे तशा अर्थाने. नोशनल लॉस हा Right. रिअलाइज लॉसमध्ये कन्वर्ट करू नका. खरंय. जागतिक स्तरावर अशा मोठ्या उलथापालथी सुरू असताना गुंतवणूक आणि विशेषतः SIP सुरू ठेवायची की पॉज करायची काही काळासाठी, असा पण अनेकांचा प्रश्न, किंवा मी काढून नाही घेत पण मी पॉज करतो धसका घेऊन. तर तुमचा गुंतवणूकदारांना काय सल्ला आहे, किंवा तुम्हाला असे प्रश्न विचारतात गुंतवणूकदार? सो आधीच्या प्रश्नाचं थोडंसं स्वरूप हो. इथे आहे असं मला वाटतं निरंजन, की ठीक आहे, म्हणजे मार्केटची उलथापालथ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे टेरिफ घेऊन आलेले आहे. जागतिक ट्रेड वॉर सुरू आहे आणि हे युद्ध, जागतिक ट्रेड वॉरचं युद्ध कधी थांबणार आहे ह्याची काही शाश्वती नाही आहे किंवा ते दिसत नाही आहे लगेचच डोळ्यांना समोर. तर त्या केसमध्ये म्हणजे ही व्हॉलेटिलिटी इज पार्ट अँड पार्सल ऑफ दी लाईफ ॲज वेल ॲज दी मार्केट अँड ॲज वेल ॲज इकॉनॉमी. तर इन्व्हेस्टरसाठी आणि SIP इन्व्हेस्टरसाठी स्पेसिफिकली हे अत्यंत उत्तम मार्केट आहे असं माझं मत आहे. कारण 2008 निरंजन मी जवळून बघितलं आहे, 2013 जवळून बघितलं आहे, 2015, 2017, 2020 या प्रत्येक वेळी घटना ह्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे फायनान्शियल क्रायसिसपासून हेल्थ क्रायसिसपर्यंत ह्या ज्या घटना मी जवळून बघितल्यात आणि त्यात SIP ज्यांनी पॉज केल्यात त्यांनी काय गमवलं आहे आणि ज्यांनी SIP कंटिन्यू ठेवल्यात, इन्क्लुडिंग यू अँड मी ॲज अन इन्व्हेस्टर. ओके. तर त्यांनी काय बनवले, त्यांनी काय पैसे बनवलेत किंवा काय कमवलं आहे हे आपण जवळून बघितलं आहे, आपण आजमावतो आहे. तर त्यामुळे माझा प्रत्येक गुंतवणूकदाराला सल्ला आहे की कृपया SIP पॉज करू नका. हे मार्केट आणि ही व्हॉलेटिलिटी याला मित्र बनवा आणि शांतपणे आपल्या SIP ह्या कंटिन्यू ठेवा. थांबवण्यात कुठलंही शहाणपण नाही. चालू ठेवण्यात आणि कंटिन्यू ठेवण्यात धारिष्ट्य हे नक्कीच आहे आणि ते दाखवलंच गेलं पाहिजे. अदरवाईज आपण काय म्हणजे मॅच्युअर्ड इन्व्हेस्टरच्या कॅटेगरीत मोडले जात नाही.
जर आपण असे चुकीचे निर्णय पॉज करून किंवा कॅन्सलेशन करून किंवा पैसे रिडीम करून जर असे निर्णय घेतले तर आपण मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला कधीच पुढे आणू शकत नाही. वर्सेस जरी भीतीदायक वातावरण असलं आणि जरी जगाची परिस्थिती टेरिफ किंवा अदर काही इकॉनॉमिक रिझनमुळे जरी व्हॉलॅटिलिटी आपल्याला दिसत असली तरी पॉझिटिव्ह गोष्टी ह्या जगाच्या किंबहुना इंडियाच्या बाबतीत ह्या घडताना दिसत आहेत. FDI FISच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मोठा पैसा हा भारताकडे येऊ घातला आहे आणि हा फक्त आणि फक्त याचं मोठं रिझन हे टेरिफ आहे असं माझं मत आहे. तर ह्याचं म्हणजे बाहे खोल के इसका आस्वाद लीजिए, इसका आनंद लीजिए ॲज अन इन्व्हेस्टर. आणि फायनली जसं आपण थाळीत सगळं घेऊन बसतो आणि ज्याचा आपल्याला फायदा होतो, ओके, ज्याला आपण डायव्हर्सिफाईड फूड हे इंटेक्ट व्हावं शरीरात ज्याने आपण हेल्दी राहतो, तसंच डायव्हर्सिफाईड ॲसेट ॲलोकेशन योग्य पद्धतीने आपलं असेल तर आपल्याला डेफिनेटली बेनिफिट हा होणार आहे. तर शांत राहून कुठेही SIP न थांबवता ती कंटिन्यू ठेवा, कारण SIP कंटिन्यू राहण्याने आपण मॅक्झिमम युनिट ॲलोकेट जे करू, कारण म्युच्युअल फंडचा सगळा बेनिफिट आपल्या खिशात नंबर ऑफ युनिट्स किती आहेत याच्यावरच आहे. आणि म्हणूनच ते मॅक्झिमम युनिट आपल्या खिशात पडण्याची चांगली सुवर्णसंधी आपल्याला इकॉनॉमीने, मार्केटने किंबहुना डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफने दिलेली आहे आणि हे ते स्वतः देखील बोललेले आहेत. ओके, सो त्याचा बेनिफिट हा नक्की इन्व्हेस्टर म्हणून पदरात घ्या. आणि इंडियन इकॉनॉमीची ती ताकद आहे, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. करेक्शन टेम्पररी आहे, ग्रोथ ही परमनंट आहे. मला या एपिसोडचं वैशिष्ट्य असं वाटलं की सगळीकडे असं निगेटिव्ह वातावरण असताना की या सगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण करत एक सकारात्मक बाजू मांडण्याचं महत्त्वाचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांना, गुंतवणूकदारांना एक दिलासाही मिळणार आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ते नुसतं काय म्हणतात त्याला रोजी पिक्चर नाही आहे, तर त्याला फॅक्ट्सची जोड आहे, आकडेवारींची जोड आहे आणि त्याच्यामुळे ते जास्ती क्रेडिबलही ठरते असं मला वाटतंय. सो याचं कारण देखील निरंजन भारतीय इकॉनॉमीमध्ये झालेले बदल आणि गणिक होत गेलेले बदल, मग ते मनमोहन सिंगांच्या काळातले असतील, ते राजीव गांधींच्या काळातले असतील, ते अगदी अटल बिहारींच्या काळातले असतील आणि ते आत्तापर्यंत नरेंद्रजी मोदींच्या लिडरशिपमधले असतील. सो भारतीय अर्थव्यवस्था जगावर राज्यच करते आणि करत राहील. हळूहळू ते राज्य वाढत जाईल. भारताची परिस्थिती, भारताची ताकद ही आणखीन वाढत जाईल. आणि ह्याला सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं कारण निरंजन मला जे जाणवतं स्वतःला, की आपण कायम जगाला आपण शांतीदूत आहोत आणि आपण शांततेचाच मार्ग अवलंबलेला आहे हे कायम सांगत आलेलो आहोत आणि त्या पद्धतीनेच आपण ॲक्ट अपॉन पण केलेला आहे. हा खूप मोठा महत्त्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटतं. ओके, आणि इंडियाची एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी ही हळूहळू आता सुरू होती आहे, ओपन झाली आहे सुरू व्हायला आणि ते पर्सेंटेज वाढतं आहे. सो याचा फायदा इंडिया आणि याचा फायदा अमेरिकेला इंडियातून येणारे प्रॉडक्ट्स याच्यासाठी नक्की होईल. त्यामुळे ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचा झालेला परिणाम तो पॉझिटिव्ह अर्थाने बघा. इंडियाच्या ऑपॉर्च्युनिटीचा आणि इंडियातल्या इकॉनॉमीच्या ऑपॉर्च्युनिटीचा इन्व्हेस्टर म्हणून योग्य फायदा पदरात पाडून घ्या. अशी संधी पुन्हा येणे नाही हे नक्की. वा, त्यामुळेच सगळ्या श्रोत्यांना इथे अपील आहे की तुमच्या मनात काही शंका असतील, म्हणजे SIP सुरू आहेत पण त्या सुरू ठेवू, वाढवू, कमी करू अशा काही शंका जरी असतील तरी तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ7, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषणवाडी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड स्क्रिप्टची 2025ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल,
माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी. क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी. क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.